वेलकम बॅक टू मृणाल रेसिपीज। आज आपण बनवणार आहोत ब्रेड पिझ्झा। त्यासाठी सगळ्यात आधी इथे मी 2 इन्ग्रेडियंट्स वरती काढून ठेवले होते। इथे चीज आहे आणि तिथे ब्रेडचे स्लाइसेस आहेत। तर चीज इथे मी आज पण मी क्यूब चीजच यूज केलेला आहे, त्याला ग्रेट करून घेतलेला आहे। इथे सॉस बनवत आहे, त्यासाठी मी 2 चमचे इथे शेजवान चटणी आहे ती घेतलेली आहे। त्यानंतर आपला नॉर्मल जो आपण टोमॅटो केचप यूज करतो तो तुम्ही यूज करू शकता किंवा टोमॅटो सॉस सुद्धा यूज करू शकता। त्यामध्ये नंतर आपण मियोनीज ॲड करून घ्यायचं आहे। मियोनीज ॲड केल्यानंतर आपण हे प्रॉपरली मिक्स करून घ्यायचं आहे। आता तुम्हाला मी नॉर्मल एक्झाम्पल देते की या सॉसची टेस्ट कशी लागत असेल। जर तुम्ही पफ खाल्ले असतील तर पफच्या आतमध्ये जी स्टफिंग असते ती कशी लागते, तिखट आणि थोडं गोड, तर दोन्ही टेस्ट तुम्हाला या सॉसमध्ये बघायला भेटतील। तर आपण हा सॉस जो आहे तो रेडी करून घेत आहोत। प्रॉपरली मिक्स करून घ्यायचा आहे। जोपर्यंत मियोनीज आहे ना आपला प्रॉपरली मिक्स होत नाही आपलं सॉस आणि शेजवान चटणीमध्ये, तोपर्यंत आपण व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता व्यवस्थित मिक्स झालेला आहे। त्यानंतर आपला जो सॉस बनवलेला आहे तो आपण ब्रेड्सला लावून घ्यायचा आहे, जेणेकरून जेव्हा आपण ब्रेडला फ्राय करू बटरमध्ये तेव्हा आपल्याला टाईम नाही लागणार। तर सॉस जो आहे तो सगळ्या साईडून आपण व्यवस्थित लावून घ्यायचा आहे। एक साईडला कमी एक साईडला जास्त असं लावायचं नाही आहे, व्यवस्थित लावून घ्यायचं आहे सगळ्या साईड्सला। तुम्ही इथे पिझ्झा सॉससुद्धा यूज करू शकता जर तुमच्याकडे अवेलेबल असेल, पण ज्यांच्याकडे पिझ्झा सॉस अवेलेबल नाही आहे घरात तर तुम्ही हा सॉस रेडी करून घरी बनवू शकता इझिली। त्यासाठी मी हे बनवलेलं आहे। आणि मी इथे नॉर्मल चीज यूज केलेला आहे, कारण सगळ्यांकडेच घरी अवेलेबल नसतं डाईस चीज किंवा मोझरेला चीज। इथे आपण काय करणार आहोत, जी स्टफिंग आपण यूज करणार आहोत ना पिझ्झा ब्रेडवरती ती आपण बनवणार आहोत। इथे मी एक पळी तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये आता आपण चॉप केलेले कॅप्सिकम आणि टोमॅटोज जे आहेत ते आपण ॲड करणार आहोत। मी 4 ब्रेड स्लाइसेसचे पिझ्झा बनवले होते, सो मी इथे 1 टोमॅटो आणि 1 कॅप्सिकम घेतलं होतं। तर इथे मी ह्याच्यामध्ये नॉर्मली 30 सेकंड्स तेलामध्ये नुसतं फ्राय करून घेतलं होतं। त्यानंतर मग मी ह्याच्यामध्ये वरून आपले 2 स्पायसेस ॲड केले होते। पहिलं तर मी चवीनुसार मीठ ॲड करून घेतलं। मीठ ॲड केल्यानंतर टोमॅटो आपोआप पाणी सोडतो, सो आपल्याला पाणी ॲड करून शिजवायची गरज नाही आहे आणि आपल्याला शिजवायचंच नाही आहे। नॉर्मली फक्त आपल्याला थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे ती टेस्ट येण्यासाठी। त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये हळद ॲड करायची आहे। हळद पण आपण थोडीशीच ॲड करणार आहोत। मग भाजी आपली 1 मिनिट फ्राय करून घ्यायची आहे तेलात आणि साईडला ठेवून द्यायचं आहे। इथे आपण सगळ्यात आधी बटर घेतलेलं आहे। त्यानंतर आपण बटर मेल्ट झाल्यानंतर आपली ब्रेडची जी स्लाइस आहे ती आपण त्याच्यावरती ठेवून द्यायची आहे। त्यानंतर आपली जी भाजी आपण स्टफिंग बनवली होती टोमॅटो आणि कॅप्सिकमची, ती आपण ह्याच्यावरती स्टफिंग आहे ती लावून घ्यायची आहे वरती। तुम्हाला जर ऑनियन आवडत असेल तर तुम्ही ऑनियन पण यूज करू शकता, पण जर ऑनियन यूज करत असाल ना तर ते तुम्ही ऑइलमध्ये फ्राय नका करू, त्याची टेस्ट वेगळी लागेल। मग इथे जी आपली स्टफिंग जी आहे ना ती आपण वरून लावून घेतलेली आहे व्यवस्थित सगळ्या साईडून। आणि नंतर आपण एक्स्ट्रा चीज, तुम्हाला जर एक्स्ट्रा चीज हवं असेल तर तुम्ही वरूनसुद्धा गार्निश करताना टाकू शकता। इथे मी जेवढं चीज मला लागणार होतं ते मी ब्रेड स्लाइसवरती चीज ॲड करून घेणार आहे। आणि जसा ब्रेड खालून गरम झाला ना तर तुम्हाला ही ब्रेड स्लाइस आहे ना ती साईडला काढून घ्यायची आहे आणि मेल्ट होऊन जातं।